पुढची बातमी पाहूया। पुण्यातून पुढची बातमी येते ती म्हणजे नोजल लागल्याने कर्मचाऱ्याने आपला डोळा गमावलाय। सीएनजी पंपावरील ही घटना घडलेली आहे। सीएनजी पंपावर गॅस भरताना ही दुर्घटना घडली। पंप मालकाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोजल उडून एका कर्मचाऱ्याला लागले आणि त्याचा डोळा कायमचा त्याला गमवावा लागलेला आहे। ही घटना 3 हत्ती चौकातील एस स्क्वेअर या सीएनजी पंपावर घडलेली आहे। या प्रकरणामध्ये पंप मालक धैर्यशील पानसरे आणि रोहित हरकुर्ली यांच्या विरोधामध्ये सहकार नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेसंदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रोहन कदम थेट जोडले गेलेले आहेत। रोहन, काय हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, कशी ही दुर्घटना घडली? खरं तर आपण सीसीटीव्हीच्या दृश्यांच्या माध्यमातून हा सगळा जो आहे तो क्षण रेकॉर्ड झालेला पाहायला मिळतो आणि यामध्ये भीषण जी आहे किती भीषणता दिसते ते आपल्याला पाहायला मिळते। कारण का पेट्रोल पंपावरती सातत्याने असे प्रकार जे आहेत ते इतर ठिकाणी घडताना पाहायला मिळतात, परंतु एका व्यक्तीला जे आहे ते इतका मोठ्या हानीला जे आहे म्हणजे शारीरिक हानीला जे आहे ते सामोरं जावं लागल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि मुळात आता या सगळ्याच्या बाबतीमध्ये कारवाई केली जाईल, प्रशासनाकडून सतर्कतेच्या योजना आखल्या जातील, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना होऊ नयेत म्हणून पेट्रोल पंपांच्या ऑडिटच्या ठिकाणी देखील अनेकदा केलं जावं अशा प्रकारची देखील मागणी जी आहे ती अनेकदा केली जाते। परंतु या घटनेनंतर तरी आता प्रशासनाला जाग येईल का आणि इथून पुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। रोहन, आपण उल्लेख केला की अशा घटना घडू नये यासाठी ऑडिट केलं गेलं पाहिजे आणि काही सुरक्षेच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे। या पेट्रोल पंपावर तशा काही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या का आणि त्या संदर्भात प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? साधारणतः प्रशासनाने आता पुणे शहरातील आजूबाजूच्या सगळ्या पेट्रोल पंपाचं जे आहे ते देखरेखीखाली ऑडिट करण्याचे निर्देश कदाचित येत्या 2 दिवसामध्ये निघू शकतात, कारण का या पंपाबाबतचा रोहन, मी जरा एक बातमी समोर येते त्यासाठी तुम्हाला थांबवतोय।